तर तिकडे रायगडात कुणबी समाज एकवटलाय। कोकणातील सर्व तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। आरक्षण बचावासाठी श्रीवर्धन तहसील कार्यालयावर आंदोलकांनी धडक दिली आहे। मोर्चात हजारो महिलांचा सहभाग पाहायला मिळतोय। आरक्षण बचावासाठी श्रीवर्धन तहसील कार्यालयावर ही आंदोलकांनी धडक दिलेली आहे। आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। शांत आणि संयमी अशी ओळख असणारा कोकणातील कुणबी समाज आता आरक्षण बचावसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सातही जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयावरती कुणबी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय। ही दृश्य आपण जी पाहताय ही रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातील आहेत। हे जाणून घेण्यासाठी कुणबी समाजाचे काही वरिष्ठ पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय उद्देश होता आजच्या मोर्चाचा नेमका? आजच्या मोर्चाचा उद्देश एवढाच होता की जो आमचा ओबीसी GR शासनाने काढलाय, कुणबी समाजावर ह्या मागण्या ह्यासाठी मराठा समाजात ह्याच्यासाठी दाखले द्यावेत, कुणबी समाजच मराठा समाज आहे असा जो काही नियम केलाय त्याला आमचा विरोध आहे। कारण मराठा समाज हा त्यांना 10% आरक्षण शासनाने दिलेलं आहे। मग कुणबी समाजामध्ये घुसखोरी कशाला? कुणबी समाज जो मराठा आहे त्याचा आम्हाला काही विरोध नाही, पण जो प्युअर मराठा आहे त्यांना आमचा संपूर्ण विरोध आहे। आम्ही हे काय सक्सेस करू देणार नाही, शासनाने याचा विचार करावा। 7 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे संपूर्ण कोकणातील कुणबी समाजाचा आणि ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि त्या ठिकाणी जर का आपल्याला अशाच पद्धतीने GR रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर कुणबी समाजाच्या वतीने ओबीसीच्या वतीनं उग्र आंदोलन छेडलं जाईल आणि तो हिंसक आंदोलन असेल ह्याची शासनाने नोंद घ्यावी। आजच्या आज GR त्यांनी कॅन्सल केलं पाहिजे। आम्ही आमच्या 27% घुसखोरी कुणाला एकालाही घुसखोरी करून देणार नाही, कारण हा आमचा हक्काचा आहे। मराठा समाजाला सरकारने जे काही आरक्षण दिलंय आमच्या कुणब्यांमध्ये नोंद केली गेले तर ती नोंद कॅन्सल व्हावी ही आमच्या सगळ्या महिलांची मागणी आहे। कारण आम्हाला आरक्षणाला खूप प्रॉब्लेम पुढे होणार आहे। जे शक्ती प्रदर्शन मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईमध्ये करण्यात आलं होतं तितक्याच ताकदीचं शक्ती प्रदर्शन कुणबी समाज मुंबईमध्ये करेल असा थेट इशारा राज्य सरकारला देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।